आजचा दिवस सुरू झाला गरम दूध तापवून. एक कप चहा जो नेहमी मूड फ्रेश करतो, नाही का? ही आमची विहा स्कूलसाठी तयार झाली. आपल्या जीवनात नेहमी देशप्रेम, आनंद आणि ऐक्य नांदो हीच शुभेच्छा. आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. विहाला स्कूलमध्ये सोडवून आले. त्यानंतर केला स्वयंपाक. जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, टोमॅटोचा छान असा तडका दिला. आज तयार होणार होते वरणफळ. तूरडाळ मी आधीच शिजवून घेतलेली होती. शिजवलेली डाळ तडक्यामध्ये टाकली. एका बाजूला चपाती लाटून त्याचे काप करून घेतले. डाळमध्ये थोडे पाणी टाकले. नंतर चपातीचे काप टाकले. थोडे पाणी पुन्हा टाकले, कारण चपाती त्यात शिजवणार होती म्हणून. त्यामध्ये चपातीचे बारीक केलेले काप टाकले. थोडे पाणी पुन्हा टाकले, कारण चपाती त्यामध्ये शिजवायची होती म्हणून. दहा मिनिटे मस्त डाळ शिजवून घेतली. नंतर चवीनुसार मीठ टाकले. बघा काय मस्त घट्टपणा आलाय. नंतर बारीक चिरलेला कोथिंबीर टाकला. त्यानंतर तिखट डाळ बनवायची होती म्हणून लसूण, थोडा हिरव्या मिरचीचा ठेचा, कढीपत्ता आणि टोमॅटो घेतला. मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो, ठेचा आणि थोडासा गरम मसाला. त्यानंतर त्यामध्ये शिजविलेली डाळ टाकली. थोडे पाणी टाकले. बारीक चिरलेला कोथिंबीर, चवीनुसार मीठ, मस्त झणझणीत डाळ तयार झाली. आणि हे बघा वरणफळ काय भारी दिसतंय. त्यानंतर मस्त जेवण वाढून घेतलं. साबुदाणा आणि दह्याने त्याची जेवणाची छान अशी रंगत वाढविली. आणि हा संध्याकाळचा व्ह्यू काय भारी दिसतोय बघा. चला तर मग आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.